आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचा बोलबाला आहे आणि एक महिला म्हणून त्या गोष्टीचा अभिमान आहे. महिला केवळ घर नाही तर सत्ता, निर्णय आणि महाराष्ट्र सांभाळताना दिसत आहेत. 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. अनेक जण महिलांविषयी असलेला आदर, सन्मान आणि त्यांच्याविषयी असलेलं प्रेम हे लेख किंवा मग व्हिडिओमधून मांडतात. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर ठरते. भारताची लेख तर अंतराळात पोहोचली आहे. यंदाच्या 26 जानेवारीच्या परेडमध्ये आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रनचे नेतृत्व रुद्र हेलिकॉप्टरच्या पहिल्या महिला पायलट कॅप्टन हंसजा शर्मा यांनी केलं. अहो एवढंच काय, तर तिथे केरळमध्ये 24 वर्षाची तानिया नाथन केरळची पहिली अंध न्यायाधीश ठरली आहे. राजकारणातही महिला मागे नाहीयेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक कर्तृत्ववान महिला आहेत, ज्यांचं काम सर्व काही सांगून जात आहे. अशाच राजकारणातील रणरागिणींविषयी माहिती पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि सर्व महिला शक्तींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला नेतृत्वामधील एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे सुनेत्रा अजितदादा पवार. आपल्या पुढारलेल्या महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या. धाराशिवमध्ये जन्मलेल्या सुनेत्रा पवार या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची बहीण. 1985 साली अजित पवारांशी लग्नगाठ बांधून पवार घराण्यात त्यांनी प्रवेश केला आणि मग राज्यसभा, बारामती टेक्सटाईल कंपनीचं अध्यक्षपद, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापासून ते थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी आपलं नाव कमावलंय. दुसरं नाव आहे रुपाली चाकणकर, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात कार्यरत आहेत. 2002 पासून काही वर्षे त्यांनी महिला बचत गटासाठी काम केलं. अखेर 2021 मध्ये त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृतपणे निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच एक कार्यतत्पर महिला म्हणजेच आदिती सुनील तटकरे. एक युवा नेत्या म्हणून राजकारणात पाऊल टाकत महिला व बाल कल्याण खात्याचा कारभार त्या सांभाळत आहेत. 2019 मध्ये श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेवर त्या निवडून आल्या. मग काही काळ रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी भूषवलं. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी असं म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे. 2009 पासून त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. महिला सबलीकरण आणि संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना 2025 मध्ये संसद रत्न पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. ज्यावेळी राष्ट्रवादी पक्षात फूट पडली त्यावेळी आपल्या वडिलांची साथ देण्याचा त्यांचा निर्णय होता. राजकारणात कितीही मतभेद असो, पण कौटुंबिक सोहळ्यात आपल्या भावासोबत त्या कायम उभ्या राहिल्या. कुटुंबावर अनपेक्षित असा दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर कणखरपणे पुढे येऊन आपल्या कुटुंबाचा त्या आधार बनल्या. असाच आणखी एक तरुण चेहरा जो एका अभिनेत्रीला सुद्धा मागे टाकेल, तो चेहरा म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे. सोलापूरमधून आमदार म्हणून मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर आता त्या इथल्या खासदार आहेत. तरुण वयातच राजकारणात प्रवेश करत त्यांनी महिलांचे प्रश्न आणि सामाजिक प्रश्नांवर कायम आवाज उठवला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्या सहभागी झाल्या. त्यांच्या परखड शैलीने, तरुणाईची ऊर्जा आणि जनतेशी असलेली जवळीक यामुळे प्रणिती शिंदे आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवताना दिसत आहेत. भाजपामधील एक रणरागिणी म्हणजेच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे. कमजोर हो जो चल ना सके, मैं उनकी हाथ की लाठी हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ असं म्हणत बीड मधल्या परळी मतदारसंघातून त्यांनी आमदारकी घेतली. त्यांनी काही काळ राज्याच्या ग्रामविकास तसंच महिला बालकल्याण मंत्रीपदाची सुद्धा जबाबदारी सांभाळली. स्पष्ट बोलण्याची त्यांची शैली आणि कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहतात. राजकारणात अशा अनेक महिला आहेत
ज्यांनी जिद्दीच्या जोरावर राजकारणात पाय घट्ट रोवलाय. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून एक महिला लाभली. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, पण तेव्हापासून आजपर्यंत मुख्यमंत्रीपदी मात्र एकही महिला विराजमान झालेली नाहीये. महाराष्ट्र सांभाळेल असं एकही महिला नेतृत्व आपल्या महाराष्ट्रात नाहीये का? असो, ती वेळ लवकरच येईल अशी अपेक्षा करू. शेवटी एकच सांगेल, क्षेत्र कोणतंही असो, पण वो स्त्री है जनाब, वो कुछ भी कर सकती है. अशा अजून राजकारणातील कर्तृत्ववान महिला असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्यांच्याविषयी सुद्धा व्हिडिओ बनवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.